मीठे बच्चे, गृहस्थ व्यवहार संभालते हुए पढ़ाई का कोर्स उठाओ। यह देवी देवता बनने का कॉलेज है। तुम्हें भगवान भगवती यानी देवी देवता बनना है। प्रश्न: शिव बाबा की बलिहारी किस कर्तव्य के कारण गाई हुई है? उत्तर: शिव बाबा सभी बच्चों को वर्थ नॉट अ पेनी से वर्थ पाउंड बनाते हैं। तमो प्रधान से सतो प्रधान, पतित से पावन बनाते हैं, इसलिए उनकी बलिहारी गाई जाती है। अगर शिव बाबा न आते तो हम बच्चे किसी काम के नहीं थे। गरीब निवास बाप आए हैं गरीब कन्याओं माताओं को दासी पने से छुड़ाने, इसलिए गरीब निवास कहकर बाप की बलिहारी गाते हैं। गीत: माताओं माता तू सबकी भाग्य विधाता। ओम शांति। बच्चों ने अपने माँ की महिमा सुनी। यूं तो हरेक को अपनी माँ है, यह फिर है जगदम्बा। तुम जानते हो यह किसकी महिमा है? जगत अम्बा का कितना बड़ा मेला लगता है। जगत अम्बा कौन है यह कोई नहीं जानते। परम पिता अथवा ब्रह्मा विष्णु शंकर अथवा लक्ष्मी नारायण आदि जो सबसे ऊंच है, उन्हों की जीवन कहानी कोई मनुष्य मात्र नहीं जानते। अभी तुम जानते हो जगत अम्बा है ब्रह्मा कुमारी सरस्वती। जगत अम्बा को जितनी भुजाएं आदि दिखाई है वह तो है नहीं, देवियों को भुजाएं देते हैं। वास्तव में भुजा तो मनुष्य को दो होती है। परमपिता परमात्मा निराकार है, बाकी मनुष्य की है दो भुजाएं। स्वर्ग के लक्ष्मी नारायण की भी दो भुजाएं हैं। सूक्ष्म वतन में तो ब्रह्मा विष्णु शंकर है। प्रवृत्ति मार्ग होने के कारण चतुर्भुज दिखाया गया है। सूक्ष्म वतन में भी मम्मा बाबा है। विष्णु का भी साक्षात्कार होता है। दो भुजाएं लक्ष्मी की, दो भुजाएं नारायण की। बाकी मनुष्य की कोई चार भुजाएं होती नहीं। यह तो सिर्फ समझाने के लिए विष्णु को चार भुजाएं दिखाई है। देवियों को इतनी भुजाएं देते हैं, वह है नहीं। सरस्वती काली आदि अनेक चित्र बनाए हैं, वास्तव में है कुछ नहीं। यह सब भक्ति मार्ग के अलंकार है। अभी तुम भक्त नहीं हो, तुम हो गॉड फादरली स्टूडेंट। पढ़ाई पढ़ रहे हो। भगवान आकर भक्तों को भक्ति का फल देते हैं। भक्त तो है अंधश्रद्धा वाले, सबके चित्र रखते रहेंगे। श्री कृष्ण का भी रखेंगे, लक्ष्मी नारायण का भी रखेंगे, राम सीता का भी रखेंगे, गुरु नानक आदि का भी रखेंगे। चों चों का मुरब्बा होता है ना। ऑक्यूपेशन कोई का भी जानते नहीं। मालूम होना चाहिए कि इन्हों को हम क्यों पूछते हैं। भला उनमें ऊंच से ऊंच कौन है? भक्तों में मुख्य शिरोमणि भक्त नारद दिखाया है और फीमेल्स में शिरोमणि भक्त रखा है मीरा को। कहानी लिखी है जब लक्ष्मी का स्वयंवर होता था। अब स्वयंवर तो सतयुग में होता है, यह है नर्क। यह सब दृष्टांत बनाए जाते हैं, वास्तव में कोई एक की बात नहीं। बाबा म्हणताय भक्ती मार्गामध्ये शिवाची पूजा आहे, ब्रह्मा विष्णू शंकरचंही महत्व आहे, वेगवेगळ्या देवी देवतांचे महत्व आहे, पण त्यांचं नेमकं चारित्र्य माहिती नाही, त्यांची नेमकी जीवन कहाणी त्यांना माहिती नाहीये। वेगवेगळ्या प्रकारे त्यांचं रूप बनवलं गेलं। त्यांना 4 हात दाखवले, कोणाला 8 हात दाखवले, कोणाला 10, कोणाला 20, 25, कोणाला 50, कोणाला 100, कोणाला 1000। पण बाबा म्हणतात हे फक्त प्रतीक आहे, कोणाला 2 हातापेक्षा जास्त हात नाहीये। शिव बाबा निराकार आहे, त्याला तर हातच नाहीये, तो निराकार ज्योती आहे। आणि बाकी मग जे काही मनुष्य लक्ष्मीनारायण आहेत त्यांना फक्त 2 हात आहे। विष्णूला 4 हात दाखवलेले चतुर्भुज, विष्णू म्हणजे लक्ष्मीनारायण, दोघांनी सोबत संसार केला होता याचं प्रतीक।
म्हणून मग म्हणतात आता पण दुनियेमध्ये 2चे 4 हात करायचे. तर ते 4 हात संसाराचं प्रतीक आहे. चतुर्भुज रूप दाखवण्यासाठी बाबा म्हणतात 4 हात दाखवले गेले प्रतीक म्हणून. पण कोणत्याही मनुष्याला 2 पेक्षा जास्त हात नाहीये. भक्ती मार्गामध्ये चित्र बनवले गेले वेगवेगळ्या प्रकारचे. मम्मा कोण आहे हे माहिती नाही. जगदंबेची महिमा आहे. जगदंबा देवीची महिमा खूप मोठी आहे दुनियेमध्ये. पण ती जगदंबा कोण आहे? तीच सतयुगामध्ये लक्ष्मी आहे आणि संगमयुगामध्ये ब्रह्माकुमारी सरस्वती. ब्रह्माकुमारी सरस्वती संगमयुगामध्ये बाबाजी ज्ञान देतात. ब्रह्मा बाबांच्या मुखाद्वारे तिचा पण जन्म झालेला आहे. पण ती ज्ञान संपूर्ण रीतीने आपल्यामध्ये धारण करते आणि म्हणून तिला ज्ञानाची देवी सरस्वती म्हणून पूजलं जातं. तर मम्मा संगमयुगामध्ये ब्रह्माकुमारी सरस्वती आहे. आणि हीच मग संगमयुगामध्ये इतकी जी संपत्तीची रेकॉर्डिंग आपल्यासोबत घेऊन जाते, इतकं अविनाशी धनसंपत्ती आपल्यासोबत घेऊन जाते की मग सतयुगामध्ये तिला वरची समृद्धी पण सगळ्या प्रकारची प्राप्त होते आणि म्हणून सतयुगामध्ये ती लक्ष्मी बनते. मम्मा संगमयुगामध्ये मम्मा आहे, ब्रह्माकुमारी आहे, सरस्वती आहे, जगदंबा आहे. जगदंबेचा पाठ तिचा संगमयुगामध्ये. मग सतयुगामध्ये तीच महालक्ष्मी आहे, तीच लक्ष्मी आहे. जगदंबे जगाची माता बनून तिने सगळ्या जगातल्या आत्म्यांची पालना केलेली आहे. जे बाबांचे बच्चे होते त्यावेळेला आणि जे बनणार होते त्यांना सगळ्यांना मम्मांनी सकाश दिली त्यावेळेला. आणि मम्मा 24 जून 1965 संपूर्ण झाली. तिचं संपूर्ण स्थितीला प्राप्त केलं तिने. आणि ती माता पुढचा जो मुख्य पार्ट आहे तो पार्ट बजावून, गुप्त पार्ट बजावून सतयुगामध्ये आधी राधा म्हणून तिचा जन्म होईल आणि नंतर स्वयंवरानंतर ती लक्ष्मी बनणार आहे. तर आता मम्मांचा महिना चालू आहे. तर मम्माविषयी बाबांनी हे क्लिअर ज्ञान आपल्याला दिलेलं, आपल्याला माहिती आहे पण आपल्याला पक्क करून घ्यायचंय. भक्ती मार्गामध्ये जे जे काही चित्र बनवलेले त्यांच्याविषयी सत्य कोणालाही माहिती नाही. खरं काय ते माहिती नाही. बाबा सगळं सत्य आपल्याला सांगतो आणि बाबा म्हणताय अभि तुम भक्त नाही हो. आता तुम्ही भक्त नाही राहिलेले. भक्तीमध्ये काय ज्ञान नसताना भक्ती चाललेली आहे म्हणजे अंधश्रद्धा आहे. माहितीच नाही कोण ज्याची भक्ती करतात त्याच्याविषयी काही माहितीच नाही. आता बाबा म्हणतात तुम्ही ईश्वरीय विद्यार्थी बनलेले. आता आपण ईश्वराचे विद्यार्थी आहे आणि सत्य ज्ञान आपण आता समजून घेतोय, जाणून घेतोय. खरं काय सगळ्या भक्तीमध्ये जे जे काही चाललेलं त्याच्या मागचं खरं काय, रहस्य काय, हे सगळं बाबा आपल्याला शिकवतोय. भक्ती मार्गामध्ये बाबा म्हणते सगळ्यांचे चित्र ठेवतात. सगळ्यांचे बऱ्याच जणांच्या घरामध्ये सगळ्या देवीदेवतांचे चित्र ठेवलेले असतात की दुसरं नाराज होऊन जाईल, दुसऱ्याचा कोप होऊन जाईल म्हणून सगळ्यांचे छोटे मोठे चित्र बनवतात किंवा विकत आणून ठेवतात सगळ्या देवीदेवतांचे. मग लक्ष्मीनारायणचे ठेवतील, रामसीतेचे ठेवतील, गुरु नानकचं पण ठेवतील, काही काही सगळ्या धर्माचे चित्र ठेवतात. तो बाबा म्हणते ही क्या है, चौका मुरब्बा आहे म्हणजे सगळे एकत्र करून टाकलेले आहे, मिक्सिंग करून टाकलेले आहे. तर सगळं भक्ती मार्गाचं विषयी जे सत्य आहे ते बाबा आपल्याला सांगतोय की हे सगळे दृष्टांत बनवलेले, सगळे प्रतीक आहे आणि खरं जे आहे ते मी तुम्हाला आता सांगतोय. इस समय के सब स्त्री पुरुष द्रौपदिया और दुर्योधन है. द्रौपदिया पुकारती है, हे भगवान अपवित्र होने से बचाओ. चित्रों में दिखाते हैं भगवान साड़ियां देते जाते हैं. कहते हैं 21 जन्म अपवित्र होने से बचाया. अभी बाप आया है सब द्रौपदियों की रक्षा करने. श्रीमत पर चलेंगे तो 21 जन्म कभी अपवित्र नहीं होंगे. बाबा म्हणताय मी शिवबाबा तुम्हा सगळ्या द्रौपदींचं रक्षण करण्यासाठी आलेलो आहे. म्हणजे तुम्हाला जर पवित्र राहायचंय तर तुम्हाला कोणी अपवित्र नाही बनवू शकत. मी तुमचं रक्षण करण्यासाठी आलेलो आहे, तुमची लाज राखण्यासाठी आलेलो आहे, तुमची लाज वाचवण्यासाठी आलेलो आहे. जर तुम्हाला अपवित्र नाही बनायचंय तर तुम्हाला कोणी जबरदस्ती नाही करू शकत. और 21 जन्म बाबा म्हणता फिर कभी अपवित्र नहीं होंगे. वह है संपूर्ण निर्विकारी दुनिया. भारत में संपूर्ण निर्विकारी देवी देवताएं थे, अभी तो संपूर्ण विकारी है. सतयुग में एक बच्चा होता है, सो भी योग बल से. पहले से साक्षात्कार होता है.
बाबा ने समझाया है, इतनी भुजाओं वाली देवियां होती नहीं है। लक्ष्मी नारायण को 2 भुजाएं हैं। उनको विष्णु का अवतार कहा जाता है, विष्णु डिनाइस्टी। उनको महालक्ष्मी व नारायण कहते हैं। नर नारायण के मंदिर में चतुर्भुज रूप दिखाते हैं, महालक्ष्मी का भी दिखाते हैं। लक्ष्मी को जगदंबा नहीं कहेंगे। लक्ष्मी कोई ब्रह्मा कुमारी नहीं है। लक्ष्मी सत्युगामध्ये, तिथं ब्रह्माकुमारी कोणी नाही, म्हणून लक्ष्मी ब्रह्माकुमारी नाहीये. पण तीच लक्ष्मी तिच्या पहिल्या जन्मामध्ये मम्मा आहे, सरस्वती आहे, ब्रह्माकुमारी आहे, जगदंबा है। ब्रह्माकुमारी यहाँ है, सरस्वती भी गाई हुई है। ब्रह्मा की मुख वंशावली सरस्वती, ब्रह्मा कुमारी सरस्वती को जगत अम्बा कहा जाता है। ब्रह्मा कुमारी सरस्वती को ही जगत अम्बा कहा जाता है, जगाची माता, जगदम्बा। बरोबर तुम जानते हो, प्रजापिता के मुख वंशावली हम हैं। एक है कलयुगी ब्राह्मण, दूसरे तुम हो संगम युगी ब्राह्मण। वह ब्राह्मण है जिस्मानी यात्रा कराने वाले कुक वंशावली। तुम बने हो मुख वंशावली, तुम रूहानी यात्रा कराने वाले हो। तुम सब ब्रह्मा मुख वंशावली जाकर मनुष्य से देवता बनते हो। इनमें मुख्य है मम्मा, जिसकी इतनी महिमा है। वह है स्वर्ग की सब मनोकामनाएं पूर्ण करने वाली। जगदम्बा है, मम्मा है, ब्रह्मा कुमारी सरस्वती है। उसकी इतनी महिमा क्यों है? क्योंकि वो स्वर्ग की सब मनोकामनाएं पूर्ण करने वाली। तसा रस्ता दाखवला तरी, तशा प्रकारचं ज्ञान दिलं, तशा प्रकारचे व्हायब्रेशन दिले, आणि म्हणून मम्मा जगदंबा आहे, सगळ्यांची मनोकामना पूर्ण करणारी, कामधेनू तिचं यादगार आहे। तुम भी उनकी संतान ठहरे। आपण पण या ज्ञानमार्गामध्ये त्यांचे बच्चे, ती आपली माता आहे ज्ञानमार्गामध्ये, त्या रूपाने आपण त्यांना बघू शकतो, कारण बाबांनी पालना करण्यासाठी मम्मांना निमित्त ठेवलं होतं। जगदम्बा राजयोग सिखाती है, जिससे 21 जन्म स्वर्ग के मालिक बनते हो। इसलिए उनका गायन है शिव शक्ति सेना। लक्ष्मी है महारानी, उनको एक बच्चा होता है। प्रजापिता ब्रह्मा और जगदम्बा को कितने ढेर के ढेर बच्चे हैं। बाबा म्हणते हैं लक्ष्मी महारानी है, एक बच्चा होगा उसको, एक बच्चा और एक बच्ची। आणि इथं तर जगदंबाचे किती बच्चे, सगळे बाबांचे बच्चे, मम्माचे बच्चे, पालनेच्या अर्थाने, पालनेच्या हिशोबाने। तो लक्ष्मी नारायण एक बेटा और एक बेटी की माँ है, एक बेटी की माता पिता है। लेकिन मम्मा बाबा अभी जो अलौकिक जन्म हमें दिया है, उन सब के, जिनको भी जन्म मिला है, उन सब के माता पिता है डायरेक्ट। तो जगत अम्बा को 2 भुजाएं हैं, वैसे ही लक्ष्मी नारायण को भी 2 भुजाएं हैं। चित्रों में बहुत हंगामा कर दिया है। नारायण को काला, लक्ष्मी को गोरा बना देते हैं। ऐसे तो हो नहीं सकता। नारायण सावरा हो और लक्ष्मी गोरी हो, व श्री कृष्ण सावरा हो और राधे गोरी हो। बाप बेट समझाते हैं, इस समय सब सावरे हैं। बाबा म्हणता है चित्रों में सारी गड़बड़ कर दी है, चित्रों में गड़बड़ कर दी, हंगामा कर दिया है। लक्ष्मीला एकीकडे गोरी दाखवतात, नारायणला काळा दाखवतात। एकीकडे श्रीकृष्णाला सावळा दाखवतात, राधाला गोरी दाखवतात। तो बाबा म्हणतात ऐसे तो हो नहीं सकता है। राधा कृष्ण लक्ष्मी नारायण संपूर्ण निर्विकारी होते सतयुगामध्ये, आणि त्यानंतर त्रेतायुगापर्यंत पण ती स्थिती होती, तर ते गोरे होते त्यावेळेला। पण आता सगळ्यांमध्ये विकार आलेले, आणि त्यामुळे सावळे तर सगळे सावळे, सगळ्यामध्ये विकार आहे, कोणीही निर्विकारी नाहीये। म्हणून बाबा म्हणतात एकाच जोडीमधले एकाचं चित्र गोरं दाखवणं आणि एकाचं काळं दाखवणं, सावळं दाखवणं, बाबा म्हणतात ये उन्होंने गडबड कर दी। ते आत्मिक स्थितीचं प्रतीक आहे, आणि आत्मिक स्थिती सतयुगामध्ये सगळ्यांची सतोप्रधान आहे, निर्विकारी आहे, आणि कलियुगामध्ये सगळ्यांचीच विकारी पतित आहे, आणि त्यामुळे सगळे आत्मा जसे सावळे झालेले आहे, विकारांचा काळेपणा आलेला आहे। तर म्हणून बाबा म्हणतात हे दोघांचे वेगवेगळे चित्र दाखवणं चुकीचं आहे, वेगवेगळ्या प्रकारचा कलरचा चेहरा दाखवणं चुकीचं आहे, तो आत्म्याचा कलरचा विषय आहे। बाप बेट समझाते हैं, इस समय सब सावरे हैं। तुम स्वर्ग में पवित्र थे तो गोरे थे।
निर्विकारी होतो, पवित्र होतो, तर आपण आत्मा गोरी होती. फिर कामचिता पर बैठने से काले हो गए हैं. शरीराचं भान आलं, शरीराचं आकर्षण आलं आणि कामचितेवर बसून मग बाबा म्हणताय तुम्ही काळे बनायला सुरुवात झाली द्वापर युगापासून. श्री कृष्ण को श्याम सुंदर कहते हैं. सुंदर है सतयुग त्रेता में, फिर 84 जन्म भोगते भोगते अंत में आकर श्याम बने हैं. श्री कृष्ण की आत्मा पुनर्जन्म लेती रहती है, फिर वह नाम थोड़ी रहता है. इस समय वह आत्मा तमोप्रधान अवस्था में है. सतयुग आदि में है देवी देवताएं, वही 84 जन्म लेंगे. यह है 84 जन्मों का चक्र. तुम बच्चों ने मम्मा की महिमा सुनी. मम्मा की महिमा अलग, लक्ष्मी की महिमा अलग है. चित्र कैसे कैसे बनाए हैं. काली की ऐसी जीभ दिखाते. ऐसा तो कोई मनुष्य होता नहीं. सूक्ष्म वतन में भी ऐसी काली तो है नहीं. ब्रह्मा विष्णू शंकर है. बाबा म्हणतात ते काली देवीचं चित्र किती भयानक दाखवलेलं आहे. जीभ बाहेर, तोंड काळं. बाबा म्हणतात ऐसा तो कोई होता नहीं है. आणि तिला देवी कशाला म्हणायचं, शक्ती कसं म्हणू शकतो आपण. इतके अकराळ विकराळ राक्षसी रूप दाखवलेले आहे. तो ऐसे तो नहीं है. हमें विकारों पर इतना भयंकर बनना है, विकारों को खत्म करने के लिए. पण तसं स्वरूप नाही आपलं. ती शक्ती आणायची आपल्यामध्ये ज्यामुळे विकार भस्म होतील. त्याचे यादगार म्हणून काली दाखवलेले आहे. विकारांसाठी आपण आपलं काली रूप दाखवायचं. विष्णु तो है ही युगल. विष्णु तो है ही युगल. विष्णू म्हणजेच विष्णू एक, ते एक देवता किंवा एक आत्मा नाहीये. विष्णू म्हणजे युगल आहे, म्हणजे लक्ष्मी नारायण दोन्ही मिळून विष्णू आहे. दोन्ही मिळून विष्णू. आणि म्हणून 4 हात दाखवले गेलेले. ब्रह्मा सरस्वती को भी तुम सूक्ष्म वतन में दिखाते हो, फिर काली भयंकर कहां से आई. काली का रूप बड़ा भयानक दिखाते हैं. ऐसे कोई शक्ति थोड़ी होगी हिंसा करने वाली. हर एक बात के लिए बाप समझाते रहते हैं. किस्म किस्म के चित्र है, परंतु मनुष्य तो मनुष्य ही होते हैं. सूक्ष्म वतन में है ब्रह्मा विष्णु शंकर, उसके ऊपर मूल वतन जहाँ शिव और सालिग्राम रहते हैं. बस और कुछ भी नहीं है. बाकी सब इतने चित्र आदि भक्ती मार्ग की सामग्री. बाबा म्हणतात हे सगळे जेवढे काही देवी देवता दाखवलेले तेवढे सगळ्यांचे चित्र पण ते एका जन्मामध्ये तसे असतील, पण पुढचा जन्म तर वेगळा आहे, त्याच्या पुढचा वेगळा आहे, त्याच्या पुढचा वेगळा आहे, पुनर्जन्मामध्ये येणार आहे. बाकी परमनंट तर एक शिवबाबा आहे आणि आपण आत्मा सालिग्राम रूपामध्ये परमधाम मध्ये आणि आपण आत्मा शरीरामध्ये विराजमान आहे. तो हम आत्मा अजर अमर अविनाशी आहे. परमात्मा अविनाशी आहे, अजर अमर अविनाशी आहे. परमात्मा कायम जसाच्या तसा आहे. आपल्यामध्ये जन्म मृत्यू अनुसार परिवर्तन होत असतं. पण बाकी जे आहेत बाबा म्हणतायत सगळ्यांचे वेगवेगळे शरीर आहे. वेगवेगळ्या जन्मामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शरीर त्यांना लाभलेले. म्हणून बाकी जे काही जेवढे काही दाखवलेले ते सगळे प्रतिकात्मक आहे आणि तुम्ही जे काही केलेले संगम युगामध्ये त्याचे यादगार म्हणून एवढे सगळे देवी देवता आहेत. बाकी सब इतने चित्र भक्ति मार्ग की सामग्री है. यह है पतित दुनिया. अगर शिव बाबा नहीं आता तो सब वर्थ नॉट अ पेनी होते. बलिहारी शिव बाबा की जो पतितों को पावन बनाते हैं. बाबा म्हणते ये है पतित दुनिया. अगर शिव बाबा नहीं आता तर आपली किंमत शून्य राहिली असती. जे विकारामुळे आपण किंमत घालवलेली आहे ती तशीच राहिली असती. पण बाबा आता आलेले आणि आता बाबा आपल्याला मूल्यवान बनवतोय, अमूल्य बनवतोय. कशामुळे? आपल्याला तो पवित्र बनवतोय, आपल्यामध्ये दिव्यता आणतोय, आपल्याला देवता बनवतोय. बाबा नसता आला तर ज्ञान नसतं मिळालं, ज्ञान नसतं मिळालं तर आपण त्यानुसार धारणा केल्या नसत्या, वेगवेगळ्या प्रकारच्या सेवामध्ये आपण सहभागी झालो नसतो, योग लावला नसता बाबांशी आणि त्यामुळे मग आपण तसेच्या तसे राहिलो असतो झिरो लेवलला. बाबा आता आपल्याला खूप वरच्या लेवलला घेऊन जातोय. इस समय सब तमो प्रधान पतित है, सब दुखी है. पहले पावन आत्माएं आती है तो सतो प्रधान है, फिर सतो रजो तमो में आना पड़ता है. हर चीज का ऐसे होता है. छोटा बच्चा भी सतो प्रधान होता है, इसलिए कहते हैं ब्रह्मज्ञानी और बालक एक समान होते हैं. फिर सतो रजो तमो में आना ही है, फिर चेंज करना ही है. पहले जो जी आत्मा पहिले इथं येईल चांगली स्थिती राहील, मग ते चार्जिंग कमी कमी होत जाईल आणि म्हणून सतो रजो तमो या स्थितीमध्ये खालच्या लेवलला जात राहते आत्मा. लेकिन बाबा आकर हमें ऊंचा उठाते हैं, फिर से श्रेष्ठ लेवल पर लेकर जाते हैं.
तमोप्रधान से सतोप्रधान बनना ही है। दुनिया भी सतोप्रधान थी, अब तमोप्रधान है। तमोप्रधान से सतोप्रधान बाप बना सकते हैं। बाप को न जानने के कारण सबको याद करते रहते, कितने चित्र बनाते रहते, परंतु उनमें भी हर एक का कोई मुख्य देवता जरूर होता है। जैसे बाबा के पास भी बहुत चित्र रहते थे, उनमें भी मुख्य श्री नारायण का था। सिख धर्म का भी होगा तो भल शिव का, लक्ष्मी नारायण आदि का रखा होगा, तो भी गुरु नानक को अधिक याद करेगा। ऊंच ते ऊंच तो भगवान तो एक ही है, उनकी महिमा भी लिखी हुई है। सतनाम, कर्ता पुरुष, अकाल मूर्त, सतयुग आदि सत है भी सत, अर्थात यह जो चक्र है सत, फिर यह चक्र जरूर लगाएंगे। यह सब बाप बैठ समजाते हैं। भक्ती मार्गामध्ये जे जे काही केलेले त्या सगळ्यांचा अर्थ बाबा आपल्याला स्पष्टपणे सांगतो। त्याच्या मागचं रहस्य काय आहे, किंवा ती कल्पना कशी सुचली, किंवा ते वाक्य त्या एखाद्या शास्त्रामध्ये कशामुळे आलेलं आहे, काय प्रेरणा होती त्याच्या मागे, ते सगळं सत्य बाबा आपल्याला मुरलीच्या माध्यमातून सांगत असतात। बाकी भक्ती मार्गामध्ये तर बाबा म्हणते कोणाला काही माहितीच नव्हतं, सगळ्यांचे चित्र ठेवायचे, एक प्रत्येक धर्मावाला पण दुसऱ्या धर्मवाल्याचं पण चित्र ठेवायचे, पण मुख्य आपल्या धर्मवाल्याला मानायचे। लेकिन सभी का सत्य, सभी देवी देवताओं का सत्य, सभी धर्मस्थापकों का सत्य, और उन्होंने जो सिखाया है, उन्होंने जो समझाया, उसके पीछे का रहस्य बाबा हमें मुरली के द्वारा समझाता है। इसलिए हमें बाकी कुछ भी कहीं पर भी देखने की अभी जरूरत नहीं है। किसने क्या बताया, किस शास्त्र में क्या है, कुछ हमें देखने की जरूरत नहीं है। बाबा मुरली के माध्यम से हमें देवता बनने के लिए जो जरूरी बातें हैं वो सब बता देता है। तो ये सब बाप बैठ समझाते हैं। भक्ति मार्ग में गोरे श्री कृष्ण का मंदिर अलग, सावरे श्री कृष्ण का मंदिर अलग दिखाते हैं। कहां फिर शिव का भी रखते हैं, लक्ष्मी नारायण का भी रखते हैं। ऑक्यूपेशन को तो जानते नहीं। बाप आकर तुम बच्चों को सृष्टि चक्र के आदि मध्य अंत का राज समझाकर स्वदर्शन चक्रधारी बनाए चक्रवर्ती राजा बनाते हैं। बाबा हमें सारा राज समझाता है, स्वदर्शन चक्रधारी बनाता है, हमें स्वदर्शन कराता है, हम स्वदर्शन चक्रधारी बन जाते हैं। हम अपनी ओरिजिनल अवस्था को याद करते हैं, हम अपने अलग अलग स्वरूपों को याद करते हैं, और फिर परिणाम क्या होता है, हम चक्रवर्ती राजा बन जाते हैं। भल तुम सब हो गृहस्थी, फिर भी पढ़ाई का कोर्स उठाते हो। बाबा म्हणतो तुम सब हो गृहस्थी, आपल्या आपल्या संसारामध्ये, आपल्या आपल्या घरामध्ये, परिवारामध्ये राहताय, पण तुम्ही काय करताय, पढ़ाई का कोर्स उठाते हो। जसं विद्यार्थी घरामध्येच राहतो पण शाळेमध्ये पण जातो, तो विद्यार्थी है। तो ऐसे हम संसार में रह रहे, परिवार में रह रहे, लेकिन ये पढ़ाई का कोर्स हमने लिया है। हा कोर्स आपण घेतलेला आहे। आता या शाळेमध्ये या कॉलेजमध्ये आपण प्रवेश घेतलेला है। बुढ़ियों से पूछो तुम कहाँ जाती हो, तो कहेंगे हम भगवान के कॉलेज में जाती। बाबा म्हणते बुढ़ियों को भी पूछो, कोई पूछे आपण उत्तर काय द्यायला पाहिजे की आम्ही कॉलेजमध्ये चाललेलो आहे, शाळेमध्ये चाललेलो आहे, पाठशाळेमध्ये चाललेलो आहे, कारण ही परमेश्वराची पाठशाळा आहे आणि परमेश्वर देवता बनण्याचा कोर्स आम्हाला शिकवतोय। देवता कसं बनायचंय हे शिकवतोय, देवता बनण्याची ट्रेनिंग आम्ही घेतोय। तो बाबा म्हणताय बुढ़ियों को भी कोई पूछे तो वो, कारण कॉलेजमध्ये कोण जातं, तरुण मुलं जात असतात, पण बाबा म्हणताय बुढ़ियों को भी कोई पूछे तो तुम्हारा उत्तर यही रहता है कि हम कॉलेज में जा रहे हैं। कॉलेज मध्ये जातोय आपण, कॉलेज मध्ये येतोय, भगवान का कॉलेज है, और इसमें हम पढ़ाई पढ़कर देवी देवता बनकर बाहर निकलने वाले हैं। तो हम तुमको देवी देवता बनाता हूं, भगवान पढ़ाते हैं, हमें पढ़ाने वाला एक भगवान है, उससे हम पढ़ रहे हैं। और जैसे कि हम भगवान भगवती बनते, भगवान तो एक ही है, पण तरी बाबा म्हणते भगवान भगवती बनाता हूं, म्हणजे काय, त्याच्यासारखं तो आपल्याला बनवतोय। हम भगवान नहीं बन सकते हैं, लेकिन उसके जैसा हम बन जाते। म्हणून बाबा म्हणते तुम्ही भगवान भगवती बनताय इथं राहून, इथं अभ्यास करून। तो ऐसे नहीं कि सतयुग में कोई भगवान भगवती का राज्य कहेंगे, नहीं, वह है आदि सनातन देवी देवताओं का राज्य। सतयुग में हम देवी देवता है, लेकिन यहाँ पर भगवान जैसे बन जाते हैं। तुम यह राजयोग सीखकर देवी देवता बनते हो। यह है राजयोग सीखने की गॉड फादरली युनिव्हर्सिटी। हे फार मोठं विश्वविद्यालय जिथं आपण राजयोग शिकतोय आणि राजयोग शिकून अपन देवी देवता बनना है। इतनी बड़ी कॉलेज है, हॉस्पिटल है,
परंतु तुमको 3 पैर पृथ्वी के नहीं मिलते। बाप कहते हैं मैं तुमको सारे विश्व का मालिक बना रहा हूं। बाबा म्हणता है कि इतनी बड़ी कॉलेज, इतना बड़ा हॉस्पिटल है, तुम्हें सारे विश्व का मैं मालिक बनाता हूं। पण त्यावेळेला काय परिस्थिती होती की एक जागा, एक 10 बाय 10 ची रूम नाही भेटायची मुरली घेण्यासाठी। छोटीशी जागा कोणी द्यायला तयार नसायचं, किंवा मग कुठं सेंटर स्थापन झालं, मुरली चालायला लागली, महिनाभर चालायची, पुन्हा ते बदलावं लागायचं, अशी परिस्थिती होती। आणि आज इतकी परिस्थिती, इतकी सुंदर बाबांनी परिस्थिती आणलेली आहे की ज्यांच्याकडे जागा पडलेली आहे, ज्यांच्याकडे बिल्डिंग तयार आहे, ते म्हणताय की आमची बिल्डिंग तुम्ही वापरा, आमची जागा, आमचा प्लॉट तुम्ही घेऊन टाका आणि इथं हे युनिव्हर्सिटी खोला, तुमचं कॉलेज उघडा, तुमची पाठशाळा उघडा, तुमचं सेंटर उघडा। कारण बाबांनी सांगितलेलं आहे की जर तुम्ही सेंटर बनवण्याच्या निमित्त झाले, तुम्ही तुमची जमीन सेंटरसाठी दिली, तुम्ही तुमची बिल्डिंग सेंटरसाठी दिली, तर तुम्ही भविष्यामध्ये फार मोठ्या महलचे अधिकारी बनाल, म्हणजे तिथलं राज्य तुम्हाला प्राप्त होईल। तर आज अशी परिस्थिती आहे की कोणी द्यायला तयार आहे, पण तेवढे सेवा करण्यासाठी तेवढे आत्मे तयार नाहीये। नाही तर खूप बिल्डिंग आणि खूप जागा द्यायला कितीतरी जण तयार आहे। आणि पहिले ती परिस्थिती होती की बाबा म्हणतात 3 पैर पृथ्वी के नहीं मिलते, 10 बाय 10 ची जागा नाही मिळायची। और त्याच वेळेला बाबांनी सांगितलं होतं की आगे चल के खुद होके सामने से ऑफर करेंगे की आमची जागा घ्या, आमची बिल्डिंग घ्या। आणि ती परिस्थिती आज आलेली आहे। तो बाबा म्हणताय आज अशी परिस्थिती पण मी तुम्हाला विश्वाचा मालक बनवणार आहे। यह है हॉस्पिटल कम यूनिवर्सिटी, हॉस्पिटल से हेल्थ और यूनिवर्सिटी से वेल्थ मिलती है। बाप कहते हैं मैं पढ़ाने आया हूं, परंतु 3 पैर पृथ्वी के नहीं मिलते। मैं हूं गरीब निवास, कन्याएं माताएं बिल्कुल गरीब है, उनके हाथ में कुछ भी नहीं रहता है। कन्याएं माताएं बिल्कुल गरीब है, उनके हाथ में कुछ भी नहीं रहता है। वास्तव में स्त्री को हाफ पार्टनर कहा जाता है। भारत में हिंदू नारी को कहते हैं तुम्हारा पति, गुरु, ईश्वर सब कुछ है, परंतु हाफ पार्टनर को ऐसे थोड़ी कहते हैं कि मैं गुरु, ईश्वर और तुम दासी हो। बाप आकर दासी पने से छुड़ाते हैं, पहले लक्ष्मी फिर नारायण। बाबा म्हणताय कन्याएं माताएं बिल्कुल गरीब आहे, पैसे मागावे लागतात त्यांना, इतने दे दो, इकडे खर्च करायचं, तिकडे खर्च करायचं, काम बरोबरीने करतात पण पैसे मागायला लागतात। आणि म्हणतात काय तुम महाराणी हो, आणि काय आलं लक्ष्मी आली आहे घरामध्ये, आणि मग बाबा म्हणताय दासी बना कर रखते हैं, कामवाली जैसे कहीं। इस तरीके से इस दुनिया में चलते रहता है। कहने को कहते अर्धांगिनी है, हाफ पार्टनर है, और एक तरफ क्या कहते हैं पति, गुरु, ईश्वर सब कुछ मैं ही हूं, तुम्हारा सब कुछ मैं ही हूं। तो बाबा म्हणता है ते हे दासीपणा झाला, दासी बनवून ठेवलेले आहे। लेकिन भगवान जब आता है तो भगवान इस दासीपने से छुड़ा देता है और माताओं को अधिकार दिला देता है, माताओं को फिर से संपूर्ण अधिकारी बना देता है। आणि मग सत्युगापासून काय होईल, पहिले लक्ष्मी फिर नारायण, लक्ष्मीचा मान जास्त राहील, लक्ष्मीच्या हातामध्ये जास्त राहील। आणि त्याची सुरुवात बऱ्याचशा लक्ष्मींनी आता करून ठेवलेली, इथंच आपल्या हातामध्ये घेऊन टाकताय बऱ्याचशा लक्ष्मी कारभार। अच्छा, मीठे मीठे सिक्के लधे बच्चों प्रति माता पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते। हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार गुड मॉर्निंग नमस्ते। वहाँ बाबा वहाँ, शुक्रिया बाबा शुक्रिया। धारणा के लिए मुख्य सार है, रूहानी यात्रा करनी और करानी है। सृष्टि चक्र का ज्ञान बुद्धि में रख स्वदर्शन चक्रधारी बनना है। देवी देवता बनने के लिए इस पुरानी दुनिया को भूल बाप और वर्षे को याद करना है, नई नॉलेज पढ़नी और पढ़ानी है। जुनं सगळं विसरून जायचंय। बाबा म्हणते हे नवं ज्ञान मी तुम्हाला देतोय देवी देवता बनण्यासाठी, महाराजा महाराणी बनण्यासाठी। हे ज्ञान तुम्ही शिकायचंय आणि हे ज्ञान तुम्ही सगळ्यांना शिकवायचंय, समजवायचंय। वरदान, मैंपन के दरवाजे को बंद कर माया को विदाई देने वाले निमित्त और निर्माण भव। सेवाधारी अगर सेवा करते कभी यह संकल्प भी उठाते हैं कि मैंने किया, तो यह मैंपन आना माना सारे किए हुए कार्य पर पानी डाल देना। सेवाधारी अर्थात करावनहार बाप कभी नहीं भूले, वह करा रहे हैं, हम निमित्त बन कर रहे हैं। जहाँ निमित्त भाव है वहाँ निर्माण भाव
स्वतः होगा, निमित्त हो, निर्माण हो, तो माया आ नहीं सकती. मैंपन के दरवाजे को बंद कर दो तो माया विदाई ले लेगी. बाबा म्हणताय मी केलं, माझ्यामुळे झालं, हा संकल्प पण मनामध्ये येऊ द्यायचा नाही. क्योंकि संगम युग में हमने बाबा का हाथ पकड़ा है. करण करावनहार बाबा है, हम अकेले कुछ नहीं कर सकते. बाबा हमारे से सेवा कराता है. म्हणून जी काही सेवा आपण करू, तनाची करू, मनाची करू, धनाच्या द्वारे करू, पण ती सगळी सेवा बाबा हमसे करा रहा है, मैं निमित्त हूं, ही भावना आपल्याला ठेवायची. मैं और मेरेपन को समाप्त कर देना है. मेरा कुछ भी नहीं है, तो मैंने किया ये तो हो ही नहीं सकता. कराने वाला बाबा है, मैंने अपने आप को बाबा पर समर्पित कर दिया है. तो जो कुछ भी मेरे द्वारा होगा, मैं नहीं कर रहा हूं, बाबा करा रहा है. स्लोगन. जो होली हंस है उनकी विशेषता स्वच्छता है. स्वच्छ बन, सबको स्वच्छ बनाना ही उनकी सेवा है. अच्छा. ओम शांति. कम बोलो, धीरे बोलो, मीठा बोलो. सत्य